हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव श्रेयस काळे आहे. मी मुंबई विलेपार्लेला राहतो आणि मी फायनान्स फील्डमध्ये प्रोफेशनल आहे. तर माझ्या केसमध्ये ॲक्च्युली मला डायबिटीज गेले 8 ते 10 वर्ष आहे. सुरुवातीला डिटेक्ट झाला होता त्यावेळेला एकही मेडिसिन नव्हतं. त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये मला 250 mgच्या 2 टॅबलेट्स म्हणजे 500 mg पर डे असा डोस चालू झाला आणि तो वाढत जाऊन 1000 mg म्हणजे 500 × 2 अशा मेडिसिन्स मला झाल्या. त्याचबरोबर मला BP पण चालू झालं, त्यामुळे BPच्या मला 3 टॅबलेट्स आहेत. त्याच्याबरोबर मला युरिन इन्फेक्शनचा पण त्रास व्हायला लागला, त्यामुळे युरिन इन्फेक्शनच्या गोळ्या पण मला दिल्या गेल्या. मला गाऊटचा पण प्रॉब्लेम आहे, त्यामुळे गाऊटची पण एक गोळी होती आणि मध्ये माझं कोलेस्ट्रॉल पण खालतीवरती व्हायचं, ट्रायग्लायसराइड्स वाढायच्या, त्यामुळे त्याचे पण मेडिसिन्स मला होत्या. सो इन शॉर्ट मला भरपूर कॉम्प्लिकेशन्स होती आणि ती वाढतच चालली होती बेसिकली. म्हणजे साधारणपणे यावर्षी मार्च एप्रिलच्या वेळेला जर का बघितलं तर असं वाटत होतं की माझी मेडिसिन्स आता 10-12 व्हायला लागल्यात. म्हणजे त्याच वेळेला ॲक्च्युली मला डॉक्टर भाग्येश कुलकर्णींबद्दल कळलं. हे ऑनलाईन मीडिया थ्रू आम्हाला कळलं की असं डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्रॅम त्यांचा आहे आणि थ्रू नॅचरल मीन्स आणि नॅचरल सोर्सेस थ्रू ते लोकांना ट्रीट करतात विदाउट युझिंग मेडिसिन्स ॲक्च्युली. तर ते थोडं रिसर्च केल्यानंतर आम्ही त्यांचा ऑनलाईन प्रोग्राम अटेंड केला आणि त्यांनी जे व्यवस्थित पद्धतीने आम्हाला एक्सप्लेन केलं की कसं काय तुमचा डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो विदाऊट मेडिसिन्स, हे बघितल्यानंतर आम्ही ॲक्च्युली खूप कन्व्हिन्स झालो की हे होऊ शकतं. आणि मग मी त्यांचा प्रोग्राम ॲक्च्युली जॉईन केला आणि मी साधारणपणे जुलैला प्रोग्राम जॉईन केला. आता बाय एंड ऑफ नोव्हेंबर बघायला गेलं तर माझं वजन ॲक्च्युली 11 ते 12 किलो कमी झालं आहे. त्याच्यानंतर माझ्या मेडिसिन्स पूर्णपणे बंद झाल्या आहेत. मी आता एकही डायबिटीसची मेडिसिन घेत नाही आहे. माझं फास्टिंग शुगर जी ॲट वन टाईम 170 वगैरे होती विथ 2 मेडिसिन्स, ती आता साधारणपणे 130 वगैरे आली आहे विदाऊट मेडिसिन्स. माझं पोस्ट प्रँडियल PP जे नॉर्मली 150 असायचं विथ मेडिसिन, ते आता 100 आलं आहे विदाऊट मेडिसिन. त्यामुळे ते तर माझं नॉर्मलच आलेलं आहे. आणि मोर इम्पॉर्टंटली माझी बॉडी जर का बघितलं तर मी एक्सरसाइज करतो, मी वॉक्स घेतो, मी जिमला जातो, मी फास्टिंग करतो, मी 16 आवर्स फास्टिंग जे त्यांनी रेकमेंड केले ते करतो. एवढं सगळं करूनसुद्धा मला कधी थकावट वाटत नाही. मी एकदम फ्रेश असतो. मी इझिली 16 आवर्स फास्टिंग आता करू शकतो. त्यामुळे त्यांनी जी मेथड सांगितले आहेत, स्ट्रेस रिलीफ मेथड सांगितले, त्यामुळे माझा स्ट्रेस पण कमी झाला आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइजेस वगैरे त्यांनी जे सांगितले होते, घरी करायचे एक्सरसाइजेस, बाहेर करायचे एक्सरसाइजेस, त्याच्यानंतर जिमचे एक्सरसाइजेस, हे सगळे मी फॉलो केल्यामुळे डेफिनेटली मला खूप फरक पडला आहे. आणि आता त्यांना भेटल्यानंतर तर मला असं वाटायला लागलं आहे की नेक्स्ट 2 महिन्यामध्ये तर माझी सगळंच मेडिसिन्स वगैरे पूर्णपणे बंद होतील आणि माझं डायबिटीस रिव्हर्स पण होईल. आणि त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतो आहे, कारण त्यांचं आणि त्यांच्या टीमचं हँड होल्डिंग आणि सपोर्ट भरपूर आहे. डायटिशियन मॅडम आहेत ज्या मला रेग्युलरली डाएटबद्दल कन्सल्ट करतो मी, त्या मला डाएटबद्दल रेग्युलरली सांगतात. डॉक्टर आहेत, त्या पॅनल डॉक्टर आहेत ज्या मला रेग्युलरली कोच करतात, कोणती मेडिसिन्स घ्यायची, काय चेंजेस करायचे, हे सगळं व्यवस्थितपणे सांगतात. आणि ह्या अख्ख्या जर्नीमुळे मला डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आणि DFFमुळे भरपूर फायदा झाला आहे. माझं डायबिटीस जवळजवळ आता गेलेलाच आहे, फक्त रिव्हर्सल स्टेजमध्ये आहे. आणि सगळं फॉलो केल्यामुळे मी कॉन्फिडंट आहे की माझं डायबिटीस रिव्हर्स होईल आणि मी हेल्दी लाईफ पुढे डेफिनेटली जगू शकेन. त्यामुळे DFF आणि डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांना माझ्याकडनं रिअली थँक्यू सो मच.